आता हे बघा की आपण लास्ट टाइम हे बघितलं की पहिले आपण बघणार की आपलं ट्रान्झॅक्शन जे आहे हे सप्लाय आहे की नाही. सप्लाय आहे तर मग सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे आपण डिटरमाइन करतो. त्यानंतर मग हे बघायला पाहिजे की सप्लाय इंट्रास्टेट आहे का इंटरस्टेट आहे. म्हणजे हे कशा करताय की जर सप्लाय असेल तर टॅक्स लागू होणार आहे. मग टॅक्स कुठला आहे. जर इंट्रास्टेट सप्लाय असेल तर मग CGST AGST येतो. CGST AGST येतो आणि युनियन टेरिटरी असला तिकडे मग UTGST येतो. आणि जर इंटरस्टेट सप्लाय असेल तर तिकडे IGSTची लेवी होते. पण तुम्ही कसं ठरवणार की इंट्रास्टेट तुम्ही कसं ठरवणार की इंट्रास्टेट सप्लाय केव्हा आहे आणि इंटरस्टेट सप्लाय केव्हा आहे. म्हणजे कुठं दिलंय तुम्ही कधी ऐकलं त्याबद्दल की ते विदिन द स्टेट सप्लाय असेल तर इंट्रास्टेट आणि राज्याबाहेर जर का गुड सर्व्हिसेस दिल्या असतील तर इंटरस्टेट. हे तुम्ही एवढंच ऐकलं असेल ना. पण ते दिलंय कुठे तर हे दिलेलं आहे IGST ॲक्टमध्ये. जसं CGST ॲक्ट तसं IGST ॲक्ट आहे. IGST ॲक्टमध्ये काय आहे की डिटर्मिनेशन ऑफ नेचर ऑफ सप्लाय एक आहे आणि दुसरं प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस हे पण दिलं. सेक्शन 7 जो आहे हा तुम्हाला सांगेल इंटरस्टेट सप्लाय हा IGST ॲक्टमधला आहे. सेक्शन 7 आपण सप्लाय कशाला म्हणतात हे कुठे बघितलं. सेक्शन 7 CGST ॲक्टमध्ये. इंटरस्टेट सप्लाय सेक्शन 8 आणि सप्लायज इन टेरिटोरियल वॉटर्स हे सेक्शन 9 मध्ये. आणि ज्यावेळेस आपण हे बघू की कशाला म्हणतात इंटरस्टेट सप्लाय कशाला म्हणतात इंटरस्टेट सप्लाय त्यामध्ये असं दिलं आहे की सब्जेक्ट टू सेक्शन 10 म्हणजे सेक्शन 10 मधली काही ट्रान्झॅक्शन्स आहेत तिकडे ह्यातला डिफॉल्ट रूल जो आहे तो लागू होणार नाही. आणि तसंच सेक्शन 12 सर्व्हिसेससाठी आहे. इथे पण जो डिफॉल्ट रूल आहे की तुम्ही म्हणाल इंटरस्टेट सप्लाय केव्हा आणि इंटरस्टेट सप्लाय केव्हा तर सब्जेक्ट टू सेक्शन 10 किंवा सेक्शन 12 असं तुम्हाला इथे वाचताना लक्षात येईल. डिफॉल्ट रूल काही ट्रान्झॅक्शन सर्व्हिसेसची आहेत त्यांना लागू होत नाही आणि गुड्ससाठी डिफॉल्ट रूल काही त्यामध्ये असणारे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यांना लागू होत नाही असं आहे. तर हे आपल्याला समजलं एकदा तर मग तुम्हाला कळेल की तुमचं ट्रान्झॅक्शन्स इंटरस्टेट आहे का इंट्रास्टेट आहे. आता याच्यामध्ये सेक्शन 7 मध्ये IGST ॲक्टमधल्या इंटरस्टेट सप्लायमध्ये 5 सबसेक्शन आहेत. किती 5. त्याच्यामध्ये 7(1) मध्ये काय दिलं आहे बघा मी जे बोललो ते आहे सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 10. आता हा जो सेक्शन 7 आहे आणि त्यातला सेक्शन 1 जो आहे हा सप्लाय ऑफ गुड्सबद्दल बोलतो. सप्लाय ऑफ गुड्सबद्दल यात दिलेलं आहे की वेअर जिथे लोकेशन ऑफ सप्लायर आपण याला शॉर्टमध्ये म्हणूया लोकेशन ऑफ सप्लायर LOS आणि प्लेस ऑफ सप्लाय म्हणजे POS. लोकेशन ऑफ सप्लायर जिथे लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय हे 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. लोकेशन एका राज्यामध्ये जसं बघा इकडे खाली दिलं आहे लोकेशन एका राज्यामध्ये आहे कसलं लोकेशन ऑफ सप्लायर आणि दुसऱ्या राज्यामध्ये जेव्हा सप्लाय होतो तेव्हा ह्याला काय म्हणणार इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड ऑर कॉमर्स. कळलं एवढं. 2 राज्य असतील किंवा युनियन टेरिटरी इथे एक आहे. LOS कुठे आहे लोकेशन ऑफ सप्लायर हे युनियन टेरिटरी 1 मध्ये आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय बघा इथे रिसिपियंट कुठल्या राज्यामधला आहे किंवा रिसिपियंटचं स्थान कुठे आहे हे विचारात घ्यायचं नाही. सप्लायर कुठे आहे म्हणजे प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस. सप्लायर कुठे म्हणजे सप्लायर कुठला सप्लाय करतो जर महाराष्ट्रामधनं करतो आणि प्लेस ऑफ सप्लाय जर का गोवा आहे गुजरात आहे म्हणजे स्टेट 2 झालं ना. मग हे काय होईल शॅल बी ट्रीटेड ॲज
सप्लाय ऑफ गुड्स इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स असं होईल. म्हणजे हा सप्लाय समजला जाईल इंटरस्टेट सप्लाय. दोन वेगवेगळी राज्य असू शकतात किंवा दोन वेगवेगळ्या युनियन टेरिटरी असू शकतात किंवा एक राज्य आणि एक युनियन टेरिटरी असंही कॉम्बिनेशन असू शकतं. म्हणजे तीन जी कॉम्बिनेशन्स आहेत ती ह्यात कव्हर केली. एकामध्ये काय आहे, लोकेशन ऑफ सप्लाय एकामध्ये आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय. सप्लायर एखाद्या राज्यामध्ये आहे किंवा युनियन टेरिटरीमध्ये आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय दुसऱ्या राज्यामध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये आहे. त्यावेळेस हा सप्लाय काय होईल, इंटरस्टेट सप्लाय होईल, पण सब्जेक्ट टू सेक्शन 10. आपण सप्लायला कसं म्हणतो की सप्लाय आहे किंवा म्हणायचं. आपलं ट्रान्झॅक्शन शेड्यूल 3मध्ये नसेल तर मग ते सप्लायमध्ये येईल. शेड्यूल 3मधलं असेल ते सप्लायमध्ये येणारच नाही. बरोबर. आता भारताबाहेर ना गुड्स आले तर 7(1) कसं केलं आपण, डोमेस्टिक सप्लाय विचारात घेतला आहे की भारतामधल्याच एका भागातून दुसऱ्या भागात गुड्स जात आहेत. तसं जर गुड्स इम्पोर्ट झाले, आता ज्यावेळेस इम्पोर्ट गुड्स होतात तेव्हा इम्पोर्टचा जो अर्थ आहे, डेफिनेशन आहे, ही IGST ॲक्टमध्ये सेक्शन 2मध्ये क्लॉज 10मध्ये दिले. इम्पोर्ट ऑफ गुड्स विथ इट्स ग्रामॅटिकल व्हेरिएशन्स अँड कॉग्नेट एक्सप्रेशन्स मीन्स ब्रिंगिंग गुड्स इंटू इंडिया फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया. भारताबाहेर ना गुड भारतामध्ये आले, भारताच्या हद्दीमध्ये आले तर काय होईल, इम्पोर्ट ऑफ गुड्स होईल. ज्यावेळेस गुड्स सप्लाय ऑफ गुड्स आहे, सप्लाय ऑफ गुड्स आहे आणि इम्पोर्टेड इंटू द टेरिटरी ऑफ इंडिया आहे, टिल दे क्रॉस द कस्टम्स फ्रंटायर्स ऑफ इंडिया शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स. आलं लक्षात. इथे जमीन असते, त्या जमिनीच्या पुढे काही भाग जो असतो तो त्या देशाचा असतो. म्हणजे समजा आता जिथे आपण भारताचा विचार करू तर जिकडे पाणी आहे, समुद्र आहे, तिथे कस्टमची हद्द आहे की इथपर्यंत भारताची हद्द आहे. मग तिथनं जर का त्या भागामध्ये जशी ती बोट येईल, समजा हे समुद्रामध्ये गुड्स येत असतील, जसे ते कस्टमच्या टिल दे क्रॉस द कस्टम फ्रंटियर ऑफ इंडिया, आपण म्हणू शकतो ते गुड्स इम्पोर्ट झाले. शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स इन द कोर्स ऑफ, आपण हायसीज बघितलं. हायसीजमध्ये अर्थ काय होतो की ते कस्टमच्या आतमध्ये आलेले नाहीत, कस्टमच्या बाउंड्रीच्या बाहेर आहेत, पाण्यामध्येच आहेत. पण जे पाणी असं आहे, हायसी आहे की जे जिथे कोणाचाही अधिकार नाही आहे किंवा नक्कीच भारताचा अधिकार नाही आहे, अशा ठिकाणी पाण्यामध्ये गुड्स आहेत ते, त्यावेळेस ते IC मध्ये आहे. पण एकदा का ते भारताच्या हद्दीमध्ये आले का मग ते इम्पोर्ट इंटू द टेरिटरी ऑफ इंडिया टिल दे क्रॉस कस्टम फ्रंटियर ऑफ इंडिया शॅल बी ट्रीटेड. त्याला म्हटलं काय जाईल, मग ते इम्पोर्ट झाले. आणि मग हे जे इम्पोर्ट ऑफ गुड्स आहे इथे इंटरस्टेट सप्लाय होतो. म्हणजे कस्टममध्ये ज्यावेळेस ते गुड्स कस्टमची प्रोसिजर करून ताब्यात घेतले जातात त्यावर त्याच्यावरती IGSTची आकारणी होते, कारण तो इंटरस्टेट सप्लाय आहे. एक बघितलं आपण डोमेस्टिक सप्लाय 7(1) मध्ये, दुसरं बघितलं इंटरनॅशनल सप्लाय सेक्शन 7 सेक्शन 2मध्ये, आणि हे बघतोय आपण IGST ॲक्टमध्ये. हे लक्षात घ्या. वेअर, जिथे लोकेशन ऑफ सप्लायर, काय बघितलं आपण डोमेस्टिक सप्लाय करताना, लोकेशन ऑफ सप्लायर दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये, दोन वेगवेगळ्या UTमध्ये किंवा एक राज्य आणि एक UT आहे. यात काय बघायचं, लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय हे दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्यावेळेस डोमेस्टिक सप्लाय असताना हे काय होईल, इंटरस्टेट सप्लाय. आणि भारताबाहेर ना गुड्स भारतामध्ये आले तर ते तो पण इंटरस्टेट सप्लाय आहे. हे झालं गुड्सच्या केसमध्ये. आता सर्व्हिसचं बघा. आता सर्व्हिसमध्ये पण असंच आहे, सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 12. सेक्शन 12मध्ये काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ती वगळून जनरल रूल काय, सप्लाय ऑफ सर्व्हिस, जिथे
जसं गुड्सला आहे सेम तसंच आहे, गुड्ससारखंच आहे, फक्त गुड्सला काय होतं सब्जेक्ट टू सेक्शन 10 होतं, इकडे सर्व्हिसेस 12मध्ये आहेत. बाकी तसंच 2 डिफरंट स्टेट्स, 2 डिफरंट युनियन टेरिटरीज, अ स्टेट अँड युनियन टेरिटरीज शॅल बी ट्रीटेड ॲज. हे लोकेशन ऑफ सप्लायर कुठे आहे, वेअर लोकेशन ऑफ सप्लायर अँड प्लेस ऑफ सप्लाय आर इन 2 डिफरंट स्टेट. सप्लायर स्टेट 1मध्ये आणि लोकेशन ऑफ सप्लायर जे आहे हे दुसऱ्या स्टेटमध्ये आहे. LOS एका स्टेटमध्ये आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय दुसऱ्या स्टेटमध्ये आहे. आता बघा एक्झाम्पल असं आहे की मी जर का महाराष्ट्रामधनं काही कामानिमित्त दिल्लीला गेलो आणि दिल्लीला मी हॉटेलमध्ये राहिलो, तर हॉटेलवाला जे मला हॉटेलचे चार्जेस घेईल ही सर्विस आहे, तर तो मला CGST SGST चार्ज करेल. ओके, हॉटेलवाला काय म्हणेल, मी त्याला सांगितलं मी इथे दिल्लीच्या कामाकरता आलेलो आहे आणि मला तुम्ही काय करा IGST लावून द्या, मी वेगळ्या राज्यामधला आहे. तर सेक्शन 12मध्ये अशी एंट्री आहे की जर इमूवेबल प्रॉपर्टीवरती कुठलीही सर्व्हिस दिली जाईल तर इमूवेबल प्रॉपर्टी ज्या स्टेटमध्ये आहे सप्लाय तिथे झाला असं मानलं जाईल. ओके, रिसिपियंट कुठला पण असो, सप्लायर कुठे आहे दिल्लीमध्ये, सप्लाय कुठे झाला आहे दिल्लीमध्ये, तर तो CGST SGST असाच होतो. पण तेच मी दुसरी एंट्री बघाल की समजा एखादा व्यक्ती एखाद्या ट्रेनिंग घेण्याकरता गेला आहे, लक्षात घ्या, एखादी कंपनी आहे तिकडे काय त्यांना स्किल डेव्हलप करून द्यायचं आपल्या कामगाराचं आणि म्हणून त्या कामगाराला दिल्लीला पाठवलं ट्रेनिंग घेण्याकरता. तर त्यावेळेस सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे, कंपनी आहे, आणि सर्व्हिस दिल्ली कुठे जाते दिल्लीला, सप्लायर कुठे आहे दिल्लीला. मग त्या केसमध्ये जसं आपण आत्ता बघितलं की राहण्याची जागा आहे इमूवेबल प्रॉपर्टी आहे CGST SGST येईल, पण ट्रेनिंग घ्यायला तिकडे गेला तर त्या केसमध्ये IGST येईल. म्हणजे डिफॉल्ट रूल जो आहे तो लागू होत नाही. डिफॉल्ट रूल काय, लोकेशन ऑफ सप्लायर कुठे आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे हे वेगळ्या राज्यामध्ये आहे. आता जसं लोकेशन ऑफ सप्लायर दिल्लीमध्ये आहे आणि सप्लाय कुठे दिला जातो आहे दिल्लीमध्येच, पण तरी पण तिकडे IGST आहे. ती म्हणा हे बरोबर आहे, हॉटेल तिकडे आहे सप्लायर तिकडे आहे, रिसिपियंट विचारत नाही घ्यायचा, ते बरोबर आहे CGST SGST, पण तेच ट्रेनिंग घ्यायला गेला तर तिकडे IGST येतो. आलं लक्षात. म्हणजे ह्या केसमध्ये आपल्याला सेक्शन 12मधलं पहिले हे बघायला लागेल की आपलं ट्रान्झॅक्शन गुड्सचं का सर्व्हिसचं आहे. ते सर्व्हिसचं असेल तर मग 7(3) प्रमाणे बघा की सेक्शन 12मध्ये आपली एंट्री येते का, तर येत असेल तर मग त्याप्रमाणे ठरवायचं की मग CGST येईल का IGST येईल. पण जर त्यातलं नसेल तर डिफॉल्ट रूल आहे की लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय हे दोन वेगवेगळ्या स्टेटमध्ये असतील तर मग तो इंटरस्टेट ट्रेड ऑफ कॉमर्स होईल, सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे आणि तो काय इंटरस्टेट सप्लाय म्हणजे तिथे IGST येईल. सप्लाय ऑफ सर्व्हिस इम्पोर्टेड इंटू टेरिटरी ऑफ इंडिया, सर्व्हिस इम्पोर्ट केली. आता सर्व्हिस जसं गुड्स इम्पोर्ट केले त्याची व्याख्या बघितली आपण, डेफिनेशन बघितली. ही सर्व्हिसची काय डेफिनेशन आहे. आता सर्व्हिसची डेफिनेशन जी आहे यामध्ये इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस मीन्स द सप्लाय ऑफ एनी सर्व्हिस जिथे द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड आउटसाइड इंडिया, सप्लायर कुठे भारताबाहेर आहे, द रिसिपियंट ऑफ सर्व्हिस हा भारतामध्ये आहे, सप्लायर भारताबाहेर आहे आणि रिसिपियंट भारतामध्ये आहे. प्लेस ऑफ सप्लाय, प्लेस ऑफ सप्लाय हा कुठे पाहिजे भारतामध्ये पाहिजे. हे सॅटिस्फाय झालं तरच इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस होईल, अदरवाईज नाही. आलं लक्षात. आता ह्या डेफिनेशनप्रमाणे इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे तर याच्यावरती काय लागेल IGST लागेल आणि हा रिव्हर्स चार्जमध्ये भरला जातो आणि त्याच्यावरती IGST भरायचं. गुड्स इम्पोर्ट झाले ते कुठे जातील, ऑब्वियसली कस्टमरला जातील. विमानाने आले तर मग तिकडे कस्टमरचं ऑफिस तिथे असेल, जर जमिनीवरनं आले तिथे ऑफिस असेल, तिकडे पाण्यातनं आले
जिकडे बंदर असेल तिथे कस्टमचं ऑफिस असेल, त्या कस्टमच्या ऑफिसमधनं गुड्स सोडून घ्यायला लागतात, मग तिथे कस्टमची प्रोसिजर होईल. ते बघू पुढे आपण. लक्षात घ्या, आता फक्त एवढंच बघायचं ना की हा इंटरस्टेट सप्लाय आहे, तर ह्याच्यावरती IGST लागेल. आता फक्त एवढाच विषय, कुठल्या व्हॅल्यूवर लागेल, काय लागेल, तो विषय येईल पुढे. हां हां हां. आता तुम्हाला ज्यावेळेस बघा कसं होतं, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस केव्हा म्हटलं जातं, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस केव्हा म्हटलं जातं की सप्लायर कुठे आहे, भारताबाहेर आहे. हां अच्छा, हे गुड सारखंच आहे ना, हे गुड सारखंच आहे. LOS लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय. हां, दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. आता समजा कन्सल्टेशन सर्व्हिस मी दिली, कोणाला दिली, गुजरातमध्ये दिली. आता सर्व्हिस कुठे दिली, वेगळ्या राज्यामध्ये दिली. सप्लायर कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये, आणि सप्लाय कुठे केला, वेगळ्या राज्यामध्ये केला. तर मला बिलावरती काय लावायचं आहे, मला लावायचं IGST. जसे मी गुड्स महाराष्ट्राबाहेर पाठवतो तशी मी सर्व्हिस महाराष्ट्राबाहेर देतो, सेम, काही फरक नाही त्यामध्ये. गुड्स ॲक्च्युली पाठवण्याचा आपल्याकडे काहीतरी प्रूफ असतो, गव्हर्नमेंटला कळतं हे गुड्स गेले, बिल बनवलं. सर्व्हिसचं काय, कसं कळणार, सर्व्हिस कुठली दिली, कशी दिली, कसं कळणार, काहीच कळू शकत नाही ना. सर्व्हिस दिली तर ॲक्च्युली परफॉर्मन्स तिकडे गेलेला आहे माझा. पण ट्रेनिंग दिली, कोणाला ॲडवाईस दिला, कन्सल्टन्सी चार्जेस दिले, तर त्यांनी माझ्या अकाउंटला पैसे दिले, मी इनवॉइस बनवला, मी त्यांना सर्व्हिस दिली, गव्हर्नमेंटला टॅक्स मिळाला. पण टॅक्स मला कुठला लावायचा आहे, त्याकरता क्लॅरिटी आहे की जर तुम्ही सर्व्हिस दिली, सप्लायर कुठे आहे, लोकेशन ऑफ सप्लायर एका राज्यामध्ये आणि प्लेस ऑफ सप्लायर दुसऱ्या राज्यामध्ये. जे गुड्सला होतं तेच इकडे आहे. गुड्सला मी जास्त एक्सप्लेन केलं म्हणून मी इकडे जास्त बोललो नाही. कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही. फक्त हे सेक्शन 7(1) मध्येच त्यांनी गुड्स किंवा सर्व्हिस दोन्ही असं का नाही घेतलं, कारण की इकडे सेक्शन 7(1) मध्ये सेक्शन 10 मध्ये काय अपवाद जे आहेत गुड्सचे ते सेक्शन 10 मध्ये, आणि सर्व्हिसचे अपवाद कुठे आहेत, सेक्शन 12 मध्ये. म्हणून ते वेगवेगळे तरतुदी केल्या गेल्या. जे 7(1) ला आहे तेच 7(3) ला आहे, आणि 7(2) ला गुड्स आहे, तिकडे गुडची डेफिनेशन आहे, आणि 7(4) ला आपण सर्व्हिस म्हणतो तेव्हा तिकडे सर्व्हिसची डेफिनेशन प्रमाणे इम्पोर्ट आहे का, आहे इम्पोर्ट, तर मग तो टॅक्स लागेल IGST. कळलं एवढं. सेवन 5 मध्ये काय सप्लाय, इथे बघा, इथे गुड सर्व्हिसेस बोथ एकदम घेतलंय, ह्यात काय वेगळं नाही आहे. सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस और बोथ एकत्रच आहे. वेन सप्लायर इज लोकेटेड इन इंडिया आणि द प्लेस ऑफ सप्लाय इज आउटसाइड इंडिया. सप्लायर कुठे, भारतामध्ये, आणि प्लेस ऑफ सप्लाय भारताबाहेर आहे, तेव्हा हा काय असेल, इंटरस्टेट सप्लाय असेल. शॅल बी ट्रीटेड टू बी सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स. आलं लक्षात ना. दुसरं, टू और बाय स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट. आता अंधेरीमध्ये एक स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे, ओके. आता महाराष्ट्रामधनं सप्लाय होणार आहे. समजा मुंबईच्या एका भागातनं सप्लाय होतो दुसऱ्या भागात, पण एक जो पहिला भाग आहे तो मुंबईमधला, तो स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या बाहेर आहे. लक्षात घ्या. समजा अंधेरीमधनंच सप्लाय होतो, पण अंधेरीमधल्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये, तर हा सप्लाय होतो, याच्यावरती CGST AGST येणार नाही. याच्यावरती काय येईल, IGST येईल. हा इंटरस्टेट सप्लाय आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये ज्या फॅक्टरीज इंडस्ट्री तिथे असेल त्यांच्याकरता वेगळा कायद्यानुसार ती चालते. तो भाग तिकडे जर सप्लाय केला तर तो भारताबाहेरचा भाग असल्याप्रमाणे त्याला ट्रीट केलं जातं, त्याला IGST लागेल.
एक्सपोर्ट ऑफ गुड्स जेव्हा म्हणाल तुम्ही, भारताबाहेर गेले ना गुड्स, मीन्स टेकिंग गुड्स आउट ऑफ इंडिया टू अ प्लेस आउटसाइड इंडिया. टेकिंग गुड्स आउट ऑफ इंडिया टू अ प्लेस आउटसाइड इंडिया. आणि एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसला किती मोठं आहे? एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसमध्ये 5 कंडिशन्स आहेत. सप्लाय ऑफ एनी सर्व्हिस वेन द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड इन इंडिया. सप्लायर कुठे आहे? भारतामध्ये. रिसिपियंट ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड आउटसाइड इंडिया. रिसिपियंट भारताबाहेर आहे. सप्लायर इज लोकेटेड इंडिया. आउटसाइड इंडिया रिसिपियंट असला पाहिजे. आता प्लेस ऑफ सप्लाय, प्लेस ऑफ सप्लाय हे पण कुठे पाहिजे? आउटसाइड इंडिया पाहिजे. सर्व्हिस भारताबाहेर दिली जाते. द पेमेंट फॉर सच सर्व्हिसेस, सर्व्हिस दिली तर त्याचं पेमेंट जे मिळणार आहे, रिसिव्ड बाय द सप्लायर ऑफ सर्व्हिस इन कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंज और इन इंडियन रुपीज वेअर एव्हर परमिटेड बाय RBI. RBIच्या परमिशनप्रमाणे रुपीजमध्ये चालेल, अदरवाईज ते फॉरेन एक्सचेंजमध्येच पाहिजे. सर्व्हिस दिली, सप्लायर भारतामधला आहे, सर्व्हिस दिली भारताबाहेर, प्लेस ऑफ सप्लाय भारताबाहेर, आणि पेमेंट फॉरेन करन्सीमध्ये पाहिजे, फॉरेन एक्सचेंजमध्ये पाहिजे, किंवा जिथे RBI परमिट करेल तिकडे इंडियन रुपीजमध्ये चालेल. आणि 5वं बघा काय? द सप्लायर ऑफ सर्व्हिस अँड रिसिपियंट ऑफ सर्व्हिस आर नॉट. बघा हे थोडंसं मला लक्षात घ्यायला लागेल. आर नॉट मेअरली एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ डिस्टिंक्ट पर्सन. आता आपण कसं बघितलं की जसं भारतामध्ये ज्या वेळेस एक व्यक्ती 2 GST नंबर घेतो, एकाच पॅनवर 2 नंबर आहेत, तर आपण काय म्हणतो? डिस्टिंक्ट पर्सन. तसं आता जसं एखादी कंपनी बघा वेगळ्या कंट्रीमध्ये आणि त्यांनी भारतामध्ये बिझनेस सुरू केला, बरोबर आहे ना? त्यांनी भारतामध्ये काही इन्व्हेस्टमेंट केली, मग त्या दोघांमधला जर का व्यवहार असेल, तर सप्लायर ऑफ सर्व्हिस आणि रिसिपियंट ऑफ सर्व्हिस आर नॉट मेअरली एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ डिस्टिंक्ट पर्सन इन अकॉर्डन्स विथ IGST ॲक्ट सेक्शन 8 एक्सप्लेनेशन 1. सेक्शन 8 मध्ये एक्सप्लेनेशन 1 बघा, मी वाचतो आता. Explanation 1. For the purpose of this act, where person has an establishment in India and any other establishment outside India. जर हे असेल तर त्याला काय म्हटलं जाईल? देन सच एस्टॅब्लिशमेंट शॅल बी ट्रीटेड ॲज एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन. मग तो डिस्टिंक्ट पर्सन आहे. मायक्रोसॉफ्ट इंडिया आहे आणि मायक्रोसॉफ्ट US आहे, यांनी एकमेकाला सर्व्हिस दिली तर हे डिस्टिंक्ट पर्सन आहे. तर इथे काय म्हटलं आहे? The supplier of service and recipient of service are not merely establishment of distinct person. असता कामा नये. डिस्टिंक्ट पर्सन असता कामा नये. जर असतील तर ही एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस नाही. ओके. सर्व्हिस दिलेली आहे भारताबाहेर आणि डिस्टिंक्ट पर्सन नाही आहे, तर जे कन्सिडरेशन येईल ते कन्सिडरेशन फॉरेन एक्सचेंजमध्ये पाहिजे, फॉरेन करन्सीमध्ये पाहिजे, आणि जर जिकडे परमिट केलं आहे वेरेवर परमिटेड बाय RBI रुपीजमध्ये चालेल. तसंच प्लेस ऑफ सप्लाय भारताबाहेर पाहिजे, रिसिपियंट भारताबाहेर पाहिजे, आणि सप्लायर भारतामधला पाहिजे. हे आहे. या सगळ्या अटी शर्ती जर फुलफिल होत असतील, पूर्ण होत असतील, तरच ती एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस आहे. झालं ना? क्लिअर आहे. आता स्पेशल इकॉनॉमिक झोन जो आहे shall have the same meaning as assigned to it in clause Z(a) of section 2 of the Special Economic Zone Act. हा वेगळा कायदा आहे. त्या वेगळ्या कायद्यानुसार काय होतं? सेसचं ॲडमिनिस्ट्रेशन, सेस ज्या प्रकारे चालवलं जातं ते त्या कायद्यानुसार चालवलं जातं. समजा असा इंडस्ट्रियल एरिया आहे, तर हा आता सेज आहे. भौगोलिकदृष्ट्या समजा हा महाराष्ट्राचा भाग आहे किंवा मुंबईचा भाग आहे ही इंडस्ट्री, आणि ह्या इंडस्ट्रीला जर का ह्या भागाच्या बाहेरून कुठनं सप्लाय केला जात असेल तर हा इंटरस्टेट सप्लाय होईल.
म्हणजे जर याच्यामध्ये IGSTची लेवी होईल. ओके, एवढं कळलं. आता तुम्ही मला अजून एक कन्सेप्ट सांगतो. झिरो रेटेड सप्लाय कशाला म्हणतात? ऐकलाय तुम्ही शब्द हा? झिरो रेटेड सप्लाय कशाला म्हणतात माहिती आहे? हां, आता हे कुठे दिलं आहे? झिरो रेटेड सप्लाय हे कुठे दिलं आहे? तर जसं देशाबाहेरचं तुम्ही बघाल, जसं आपण आता बघतोय की इंट्रा कशाला म्हणतात, इंटर कशाला म्हणतात, त्याकरता आपण IGST ॲक्ट बघतोय. आता इथे मी चॅप्टर वाईज काढलं. वरती मला ॲड घ्यायचं आहे IGST ॲक्ट. आहे स्पेशल यामध्ये चॅप्टर्स आहे. घेतलं 16. यात दिलं बघा आता काय. झिरो रेटेड सप्लाय मीन्स एनी ऑफ द फॉलोइंग सप्लायज ऑफ गुड्स सर्व्हिसेस ऑफ नेम. एक एक्सपोर्ट ऑफ गुड्स. माझा प्रश्न एवढाच होता की झिरो रेटेड सप्लाय कशाला म्हणतात? ज्यावेळेस एक्सपोर्ट ऑफ गुड्स किंवा सर्व्हिस आहे, यालाच काय म्हटलं तर हे जे ट्रान्झॅक्शन आहे, जर तुम्ही गुड्स किंवा सर्व्हिस एक्सपोर्ट करत असाल तर हा झिरो रेटेड सप्लाय आहे. जर एक दुसरं supply of goods and services or both for authorized operation to a special economic zone developer or special economic zone unit. हे दोन जे ॲक्टिव्हिटी किंवा ट्रान्झॅक्शन आहेत, हे जर तुम्ही करत असाल तर इट्स अ पार्ट ऑफ झिरो रेटेड सप्लाय. आता जर तुम्ही याच्याविषयी तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे GSTR 3B मध्ये किंवा GSTR 1 मध्ये, ते कुठे कराल? बरोबर आहे ना? आता इथे मी आलो. एक्सपोर्ट इकडे, एक्सपोर्ट इथे, आणि हे जे सेज आहे इथे बघा.
आपण हेही बघितलं होतं सेक्शन 25मध्ये की जर सेजमध्ये बिझनेस असेल तर वेगळा नंबर पाहिजे आणि सेज बाहेर वेगळा पाहिजे, 2 नंबर घ्यावे लागते. आणि सप्लाय कुठनं करतो आहे, कुठे करतो आहे. आता त्याप्रमाणे इकडे सेजला सप्लाय करत असेल 4A मी नॉर्मल सप्लाय केला आहे सेजच्या बाहेर तर ते 4A प्रमाणे येईल. आणि पुढे सेजमध्ये सप्लाय केला आहे. आता हे मी म्हणते तुम्हाला 4A 4B किंवा 6B 6C किंवा 6A. जर तुम्ही याचा फॉर्म काढला आता या फॉर्ममध्ये बघा 1 2 3 काय पहिले जे आकडे आहेत 1 2 3 इथे टॅक्सपेअरचं नाव नंबर हे 1 गेला GSTNला, 2 गेला लिगल नेम ट्रेड नेम आणि 3 जे आहे ॲग्रिगेट टर्न. मग 4 पासून सुरुवात होते. तर 4मध्ये आउटवर्ड सप्लाय आणि आउटवर्ड सप्लाय कुठल्या प्रकारचा आहे तर टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय. आणि मेड टू कोणाला आहे, रिसिपंट कोण आहे, रजिस्टर. म्हणजे ह्याला म्हणतो आपण B2B सप्लाय. रजिस्टर रिसिपियंटला सप्लाय केला आहे आणि तो टॅक्सेबल सप्लाय केला आहे. एक्झाम किंवा नील रेट सप्लाय वेगळा आहे, झिरो रेट सप्लाय वेगळा आहे, हा टॅक्सेबल सप्लाय. रिसिपियंट 4A 4B मध्ये काय सप्लाय असा केला आहे याच्यावर रिसिपियंटला टॅक्स भरायचा आहे तर 4B दाखवलं. 4C मध्ये सप्लाय इज मेड थ्रू ई-कॉमर्स ऑपरेटर. हे सोडून द्यायचं काय विचार करू नका. हे एवढं कळलं. हा फॉरवर्ड चार्ज आहे, हा रिव्हर्स चार्ज आहे. सप्लाय केला आहे आणि 6व्यामध्ये आलो 6B बघा सप्लाय इज मेड टू सेज आणि डीम एक्सपोर्ट आहे. एक्सपोर्ट देशाबाहेर जातो. सेजमधनं पण देशाबाहेर जाईल पण मी सप्लाय कोणाला करतो आहे देशामध्येच करतो. आणि डीम एक्सपोर्ट पण असाच प्रकार आहे की ॲक्च्युली गुड्स भारताबाहेर जाणार आहेत पण मी सप्लाय करतो जे एक्सपोर्ट करणार आहेत त्यांना करतो. या दोन्ही केस असे आहेत की मी ज्यांना गुड सर्व्हिस देतो ते पुढे बाहेर देशाबाहेर सप्लाय करणार आहेत. पण आत्ता माझं सप्लाय कुठे आहे, डोमेस्टिक सप्लाय. मग डोमेस्टिक सप्लाय त्यांनी कुठे कव्हर केले, त्यांनी डोमेस्टिक सप्लाय कव्हर केले 4A 4B 6B 6C. हे रजिस्टर पर्सन आहेत, रिसिपियंट कोण आहेत रजिस्टर आहे. आणि 6A वेगळा ठेवला आहे, हा देशाबाहेर जाईल. पण झिरो रेट सप्लायमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोनला सप्लाय केला ते पण येतात आणि एक्सपोर्ट देशाबाहेर गेले ते पण येतात. जर तुम्हाला विचारलं गेलं की झिरो रेट सप्लाय काय तर तुम्ही एवढंच सांगाल एनी ऑफ द फॉलोइंग सप्लाय ऑफ गुड सर्विसेस और बोथ, नेमली एक एक्सपोर्ट ऑफ गुड सर्विसेस और बोथ आणि दुसरं सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ फॉर ऑथोराइज ऑपरेशन टू अ स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपमेंट. कळलं. आता ज्याप्रमाणे इकडे दाखवलं जाईल GSR 1ला मी वारंवार संदर्भ येईल हे मी काढत जाईन, तुमचं हे क्लिअर होईल. असंच बोलता बोलता हे क्लिअर होईल, वेगळं बघायची गरज पडणार नाही. इथे B2C आहे. ओके, हे झाले B2B, हे देशाबाहेर. आता हे लार्ज आहे, हे 2.5 लाख आहे. आता हे अमेंडमेंट होऊन 1 लाखावरती आले. जर राज्याबाहेर सप्लाय केला कोणाला, अनरजिस्टर्ड पर्सनला, म्हणजे इंटरस्टेट सप्लाय गुड्स आहे. प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे, महाराष्ट्राबाहेर आहे. सप्लायर कुठे, महाराष्ट्रामध्ये आहे. मग IGST लागेल. पण रिसिपियंट जर का अनरजिस्टर्ड असेल तर त्याचा इनवॉइस बनवायला लागतो आणि त्या इनवॉइसची व्हॅल्यू 2.5 लाख आहे. हे लिमिट आता 1 लाखावरती आणलं जातं नवीन नियमानुसार. 1 लाख होईल. अजून इकडे चेंज नाही झालेला, पण आता हे जसं अमेंडमेंट होईल 1 लाख होईल. इथे पण त्याचप्रमाणे त्याची क्रेडिट नोट इकडे येईल. याच्यामध्ये क्रेडिट नोट इथे येईल. बरोबर आहे. एक्सपोर्ट आहे, पुढे B2C आहे. B2C मध्ये डेबिट क्रेडिट नोट सगळं मिळून जी व्हॅल्यू आहे ती येते.
आणि इथे फक्त आपल्याला रेट वाईज द्यायला लागतं. रेट वाईज 5%, 12%, 18% याची व्हॅल्यू किती आहे हे दाखवायला लागतं. इथे बघा 4 आले. हे 4च इनवॉइस नाही आहेत, इनवॉइस अनेक आहेत. पण इथे महाराष्ट्रामधला सप्लाय, प्लेस ऑफ सप्लाय काय महाराष्ट्र आहे. जर राज्याबाहेर असेल तर मग IGST येईल. हा राज्यामधला आहे त्यामुळे इथे IGST कुठे येत नाही आहे. म्हणजे ह्यांनी इंट्रास्टेटच सप्लाय केला आहे. म्हणजे स्टेट वाईज, रेट वाईज एकूण टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे आणि त्याच्यावरचा CGST किती, AGST किती आहे हे इथे जायचं. म्हणजे समजा माझ्याकडे 1 लाख इनवॉइस असतील तर त्यातून मला हा हिशोब काढायला लागतो. एखादे मेडिकल शॉप आहे, त्यांचा महिन्याचा टर्नओव्हर 10 लाख आहे, 15 लाख आहे, 20 लाख आहे, 50 लाख आहे, 1 करोड किती पण असो, तो सप्लाय रेट वाईज देतील आणि त्यावरती जो टॅक्स आहे पुढे देतील. एवढंच करायचं आहे. म्हणजे मेडिकल शॉप कोणाला सप्लाय करतं, अनलिस्टेड पर्सनला सप्लाय करतं. पण त्यांच्या केसमध्ये हे काय येणारच नाही. बिझनेस टू बिझनेस कुठले कॉलम भरले जातील आणि कुठले रिकामे राहतील हे ठरेल. सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन विचारात घेऊन फॉर्म बनला आहे. एकदम सप्लाय करत असेल तर इकडे येईल, अदरवाईज ते पण येणार नाही. आता इकडे हे आपले राज्यभर सप्लाय करत नाहीत, अनलिस्टेड पर्सन राज्य सप्लाय करत नाहीत, त्यामुळे यांच्यासाठी हे कॉलम काय झाले, रिकामे राहिले. आता इथे इनवॉइस दिले त्याच्या जागेत क्रेडिट नोट बनल्यात म्हणून आल्यात, बनल्याच पाहिजेत, नॉट नेसेसरी. जर गुड्स परत गेलेच नसतील तर क्रेडिट नोट बनणारच नाही. ओके, आलं लक्षात. आता हे जे आहे याचा इफेक्ट थ्रीबी कसा जाईल. त्याचा आउटपुट आपल्याला दाखवला G01ला. आता 3B ज्यावेळेस टॅक्स भरायचा आहे त्यावेळेस इथे बघा 3.1ला. आता हे काय येतं, प्लीज कन्फर्म टू बिलो गाईडलाईन्स फॉर रिफंड ऑफ IGST पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स. एक्सपोर्ट केले तर 0 डेट सप्लाय येतो. तो 0 डेट सप्लाय कुठे दाखवायचा आहे, हा इकडे दाखवायचा आहे. आता जर LUT किंवा बॉन्ड असेल तर टॅक्स लागत नाही, तर मग इथे दाखवतात लोक. आणि टॅक्स दिला असेल तर वर दाखवतात. दिलाय कशा करता, दिलाय कॉलम इथे वेगळा दिलाय ना. पण ज्यांना हे लिगल कन्सेप्ट माहिती नाहीत, ज्यांना फॉर्म भरायला बसवलेत, असे लोक ह्या चुका करतात. आणि मग ज्यावेळेस IGST भरून एक्सपोर्ट झाले त्याचा रिफंड जेव्हा प्रोसेस होतो तेव्हा तो रिफंड ॲटोमॅटिक प्रोसेस होतो. शिपिंग बिल बनतं, ते गुड्स गेले तर मग कस्टममधनं ते गुड्स गेलेले आहेत हे जे खात्री झाली तर कस्टममधनं जी आपण IGST भरलेली आहे ती टॅक्सपेअरच्या अकाउंटला ॲटोमॅटिक रिफंड मिळतो त्याचा. त्याकरता वेगळा फॉर्म भरायला लागत नाही. त्याचा वेगळा रूल आहे, ती सांगेन घेईन त्या रिफंड. पण लक्षात घ्या त्याकरता काय होतं, त्यांना चेक करायला लागतं. आणि ते चेक करताना बघतात की तुम्ही 6A मध्ये दाखवलं आहे का एक्सपोर्ट झालं आहे आणि 3Bमध्ये इकडे दाखवलं आहे का. याप्रमाणे कस्टममध्ये ते मॅच झालं का तो रिफंड प्रोसेस होतो. ती अमाऊंट मॅच झाली, ती माहिती मॅच झाली का तो रिफंड प्रोसेस होईल. जर तुमच्याकडे लेटर ऑफ अंडरटेकिंग किंवा बॉन्ड नसेल आणि कस्टममध्ये तुमचे गुड्स तुम्ही जेव्हा घेऊन जाता आणि तुम्ही सांगितलं गुड्स आम्हाला एक्सपोर्ट करायचे, तर जो कोण एजंट असेल त्या तुम्ही एक्सपोर्ट कराल तर कस्टममध्ये प्रोसिजर करत असताना तुम्हाला तिकडे IGST भरावा लागतो. तो 0 डेट सप्लाय आहे. 0 डेट सप्लाय म्हणजे असा सप्लाय आहे की ज्याच्यावरती गव्हर्नमेंटला टॅक्स नको आहे, पण LUT किंवा बॉन्ड नसेल तर IGST भरावा लागतो आणि नंतर तो रिफंड मिळतो. LUT किंवा बॉन्ड असेल तर विदाऊट पेमेंट ऑफ GST तो सप्लाय होईल. याचा रिफंड कसा मिळेल, जर का तो टॅक्स भरला गेला तर त्याचा रिफंड कसा मिळेल, तर त्याच्या कस्टमच्या पोर्टलला माहिती जाईल, GST पोर्टलला ही माहिती भरेल. म्हणजे GST1 भरला तरी भरला त्या महिन्याचा, आणि तेच त्यामध्ये जे कटोची डॉक्युमेंट आहेत ते एकमेकांशी क्रॉस चेक होतात. ते क्रॉस चेक झालं तिथे क्लिअर झालं की हे ट्रान्झॅक्शन जेन्युइन आहे का, जो IGST भरला आहे तो टॅक्सपेअरच्या अकाउंटला ऑटोमॅटिक रिफंड पाठवला जातो. पण टॅक्सपेअरला काही करावं लागत नाही, गव्हर्नमेंटच त्यांची प्रोसिजर करते. पण जर ही माहिती मॅच झाली नाही तर मग कठीण आहे. म्हणून त्यांनी तो मेसेज दिला इकडे की इथे 0 डेट सप्लाय तुम्ही दाखवा.
बघा परत मी वाचतो मेसेज, तो परत काढतो आणि वाचतो. ज्यावेळेस मी याला क्लिक करतो, IGST amount to be paid on export of goods services outside India or to special economic zone are filed 3.1b and not under 3.1a or 3.1c. IGST amount filed in table 3.1b of GSTR 3b is either equal to or greater than total IGST shown on have been table 6a export GSTR 1 मधलं आणि 6b मधला सेज हे दिले. आणि खाली नन ऑफ द एक्सपोर्ट इनवॉइसेस शॅल बी प्रोसेस फॉर ट्रान्समिशन टू, जसं आपलं GST कॉमन पोर्टल आहे तसं इथे आईज गेट कस्टम्स आहे. इफ करेक्ट IGST अमाऊंट इज नॉट मेन्शन अँड पेड थ्रू टेबल 3.1b. 3.1bला अमाऊंट दिलेली असली पाहिजे तर IGSTचा काय होईल, एक्सपोर्ट येईल तर पेड होईल. तिकडे दाखवा. प्लीज कन्फर्म टू बिलो गाईडलाईन फॉर रिफंड ऑफ IGST पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स. कळलं. आता आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय तुम्हाला क्लिअर आहे. आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय, झिरो रेट सप्लाय क्लिअर आहे. आउटवर्ड सप्लाय नील रेटेड, एक्झाम्प्टेड क्लिअर आहे. ओके. आणि नॉन GST म्हणजे याच्यावर GST आकारला जाऊ शकत नाही असं एक अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आणि दुसरं 5 पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत. आपण सेक्शन 9 बघू तेव्हा त्यात ती येतील. म्हणजे जे काय आपण बोलतो आहोत, डिस्कस करतो आहोत ते कुठे लिहिलं आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तुम्हाला ऐकून जे काय माहिती आहे ते ऐकीव माहितीवरती आपण विश्वास ठेवत नाही. जे आपण कायदा शिकतो तेव्हा कायद्यामध्ये कुठे लिहिलं आहे हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला दाखवलं झिरो रेट सप्लाय कुठे दिला आहे, IGST ॲक्टमध्ये दिला आहे, सेक्शन 16 मध्ये दिला आहे. कशाला म्हटलं जातं, एक एक्सपोर्टला दुसऱ्या सेजमध्ये सप्लाय केला त्याला. सेक्शन 16 IGST ॲक्ट मला सांगतो झिरो रेट सप्लाय. त्यामध्ये आणखीन एक क्लॉज राहिला आता मला सांगायचं. एक आउटसाइड इंडिया आहे, दुसरा सेजमधलं आहे. सेजमधला सेज बाहेर टू और बाय सेज. आणि तिसरं असं आहे की इन द टॅक्सेबल टेरिटरी नॉट बिंग अँड इंट्रास्टेट सप्लाय. तुम्हाला जी तिथे डिफाईन केलं आहे कशाला म्हणतात इंट्रास्टेट सप्लाय, त्यात जर ते येत नसेल ट्रान्झॅक्शन in the supply of goods services or both in the taxable territory not being an intrastate supply नाही आहे and not covered elsewhere in this section, त्याला तुम्ही काय समजा, त्याला समजायचं इंटरस्टेट सप्लाय. इंट्रास्टेट नाही आहे ना तर ते काय आहे, इंटरस्टेट सप्लाय आहे. कुठे कव्हर झालं नसेल तर ते इंटरस्टेट सप्लाय आहे. कशाला म्हणायचं इंटरस्टेट सप्लाय. लोकेशन ऑफ सप्लायर एका स्टेटमध्ये आहे आणि दुसऱ्या स्टेटमध्ये प्लेस ऑफ सप्लाय आहे. मग हे गुड्सचं असो सर्व्हिसचं असो हे काय होईल, इंटरस्टेट सप्लाय. प्लस आणखीन हे बघितलं आता आपण गुड सर्व्हिसेस देशाबाहेर गेल्या, गुड सर्व्हिसेस स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये गेल्या आणि जिथे एखाद्या ट्रान्झॅक्शन जे आपल्या भारतामधलं आहे पण जे इंटरस्टेट सप्लाय नाही आहे आणि कुठे कवर नाही आहे तर ते पण काय होईल, इंटरस्टेट सप्लाय होईल. इथपर्यंत क्लिअर आहे ना आता. सेक्शन 8 जो आहे, सेक्शन 8 हे मी इथला सेक्शन 7 पहिले घेतला होता, आता हा 8वा आहे, इंट्रास्टेट सप्लाय. आठ एक मध्ये काय दिलं आहे, इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 10 सप्लाय ऑफ गुड्स वेअर द लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स सेम स्टेट किंवा सेम युटी.
लोकेशन ऑफ सप्लायर. आता जसं समजा एक हे स्टेट आहे महाराष्ट्र, लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय या त्याच स्टेटमध्ये आहे, तर हे काय होईल, युनायटेड स्टेट्स सप्लाय. आयदर हे स्टेट आहे किंवा युनियन टेरिटरी आहे, तिसरं इथे पॉसिबलच नाही ना. सेम स्टेट किंवा UT आहे, LOS आणि POS, तर ते काय होईल, इंटरनेट सप्लाय होईल. वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय, सेम स्टेट सेम UT आहे. आता आपण तसं मगाशी मी सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्रामध्येच अंधेरी एक भाग आहे, तिकडे काय सेजचा एक वेगळा भाग आहे. आता या व्याख्येप्रमाणे तुम्ही काय म्हणाल की महाराष्ट्रामध्येच आहे, सेम स्टेट आहे. प्रोव्हाइडेड दॅट, त्यांनी क्लिअर केलं इकडे, प्रोव्हाइडेड दॅट द फॉलोइंग, म्हणजे अपवाद काय याला, द फॉलोइंग सप्लाय गुड्स शॅल नॉट बी ट्रीटेड ॲज इंट्रास्टेट. हे येणार नाही, इंट्रास्टेटमध्ये हे येणार नाही. कुठलं येणार नाही, सप्लाय ऑफ गुड्स टू ऑर बाय स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर और स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट, हे त्यामध्ये येणार नाही. गुड्स इम्पोर्ट इंटू टेरिटरी ऑफ इंडिया टिल दे क्रॉस कस्टम फ्रंटियर आणि सप्लाय इज मेड टू अ टुरिस्ट, सेक्शन 15 प्रमाणे 15 सेक्शन आहे. टुरिस्टला जर सप्लाय होतो, टुरिस्ट कोणाला म्हणावं हे तिकडे दिलं आहे एक्सप्लेनेशन सेक्शन 15 मध्ये. हे जे 3 सप्लाय इथे लोकेशन ऑफ सप्लायर, प्लेस ऑफ सप्लायर एकाच स्टेटमध्ये आहे, पण रिसिपियंट जर टुरिस्ट असेल तर हा इंटरनेट सप्लाय होणार नाही. टुरिस्ट मीन्स फॉर द पर्पजेस ऑफ दिस सेक्शन दॅट टर्म टुरिस्ट मीन्स अ पर्सन नॉट नॉर्मली रेसिडेंट इन इंडिया हू एंटर्स इंडिया फॉर अ स्टे ऑफ नॉट मोर दॅन 6 months फॉर लेजिटिमेट नॉन, त्या कोणतरी आपल्याकडे फिरायला आलेले लोक असतील, बरोबर आहे, भारत बघायला आलेले लोक असतील, किंवा जसं बघा वेगवेगळे विमानतळ आहेत, तिकडे डायरेक्ट विमान नसतं, किंवा एका ठिकाणी थांबायला लागतं, मग 2 महिने दुसरं विमान असतं, मग ते पकडून पुढे जायला लागतं. मग तिकडे लोक थांबत असतील आणि तिकडे ते त्या ठिकाणी काय सप्लाय घेत असतील, तर ते पण टुरिस्ट आहेत. या व्याख्येप्रमाणे असे टुरिस्ट म्हणजे कोण आहेत, जे नॉर्मली रेसिडेंट इन इंडिया नाही आहेत, नॉट. आणि दुसरं 6 महिने आणि तिकडे 2 जण राहतील, भारतामध्ये नाही आहेत, त्यांना सप्लाय केला, तो सप्लाय कोणाला आहे, टुरिस्टला सप्लाय. तर तिकडे काय लागेल, ते जिकडे जे दुकानं असतील तिकडे ते त्यांना टॅक्स कुठला लावतील, IGST, कारण तो इंट्रास्टेट सप्लाय नाही आहे. इंट्रास्टेट सप्लाय असेल तर CGST AGST येईल, आणि इंटरस्टेट जर असेल तर IGST येईल. तर हे 3 अपवाद दिले. एक, सेजमधला सप्लाय गुड्स इम्पोर्ट केले आणि सप्लाय टुरिस्टला केला, तर इथे IGST येते. आपण हे गुड्सचं बघितलं, तसंच लोकेशन ऑफ सप्लायर सेम तसंच आहे, सेम स्टेट, हे काय होईल, इंटरस्टेट सप्लाय. प्रोव्हाइडेड दॅट द इंटरनेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस शॅल नॉट इन्क्लूड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. कोणाला सेजमध्ये सप्लाय दिला घेतला तर तो सप्लाय कुठला, पहिले बघितलं आपण इंटरस्टेट आहे, फक्त इथे त्यांनी परत क्लिअर केलं आहे की जर हे म्हणतो आम्ही पण ह्याला ते म्हणत नाही आहोत, हा सप्लाय इंटरस्टेटच आहे, तो डिफाईन केला अगोदर, तरी पण इथे क्लिअर केलं आहे. आणि याच्या खाली हे दिलं आहे की फॉर द पर्पज ऑफ वेअर अ पर्सन हॅज, डिस्टिंक्ट पर्सन कोणाला म्हणावं. आता आपण यातला पहिलं एक बघितलं, हे काय म्हटलं, वेन सच एस्टॅब्लिशमेंट शॅल बी ट्रीटेड ॲज एस्टॅब्लिशमेंट डिस्टिंक्ट पर्सन. डिस्टिंक्ट पर्सन कोण आहे, एक एस्टॅब्लिशमेंट इन इंडिया आणि अदर एस्टॅब्लिशमेंट आउटसाइड इंडिया. दुसरं एस्टॅब्लिशमेंट इन अ स्टेट और UT आणि एनी अदर एस्टॅब्लिशमेंट आउटसाइड दॅट स्टेट किंवा UT. एस्टॅब्लिशमेंट इन अ स्टेट और UT and any other establishment रजिस्टर असतील विदिन दॅट स्टेट और युनियन टेरिटरी. ओके, एक पेट्रोल पंप आहे तो अनरजिस्टर आहे, वाईन शॉप आहे अनरजिस्टर आहे, आणि दुसरं एस्टॅब्लिशमेंट रजिस्टर आहे. हे 2 काय असतील, डिस्टिंक्ट पर्सन असतील.
अ पर्सन कॅरिंग ऑन बिझनेस थ्रू अ ब्रांच एक्सपेन्शन टू or an agency or an representational office in any territory shall be treated as having an establishment in that territory. Establishment सुद्धा काय असतं, डिस्टिंक्ट पर्सन असेल. हे झाले 7-8 इंटरस्टेट आणि इंटरस्टेट. आता सप्लाय पाण्यामध्ये दिलं, कुठे आहे, पाण्यामध्ये. आता राज्याचा कसा एक भाग आहे की एवढं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे, त्याच्या पुढे समुद्र आहे, त्याच्या पुढे गोवा आहे, बरोबर आहे ना. आता पाण्यामध्ये असं जिकडे एकदम तुम्ही बघाल समुद्र आहे, जिथे जमीन दिसत नाही, मोठ्या मोठ्या बोटी येतात, तर त्यांना त्या बोटीवरती काही गुळ द्यायचे असतील, काही सर्व्हिसेस द्यायच्या असतील, तर जे सप्लायर आहेत ते त्या छोट्या बोटीतून त्या मोठ्या बोटीवरती काय करतात, तो पुरवठा करतात, सप्लाय करतात. इथे सप्लाय पाण्यामध्ये आहे ना. आता मग आता तुम्ही सप्लाय कुठल्या प्रकारचा घ्याल, इंट्रा घ्याल का इंटर घ्याल, म्हणजे त्या बोटीमध्ये सप्लाय केला तर टॅक्स कुठला लेवी होईल, CGST AGST येईल का IGST येईल. काय दिलं आहे बघा त्याच्यामध्ये, एनिथिंग कंटेंट. आता इथे काय म्हटलं आहे, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस ॲक्ट. या कायद्यात कुठे काय म्हटलं असेल तर वेअर the location of the supplier is in the territorial waters, the location of such supplier. ओके, म्हणजे महाराष्ट्रामधला एखादा सप्लायर आहे, तो अशा कुठल्या खोल पाण्यात गेला, त्याला एखाद्या मोठ्या बोटीला सप्लाय करायचं आहे, बरोबर आहे. आता इथे वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर इज इन द टेरिटोरियल वॉटर, द लोकेशन ऑफ सच सप्लायर. आणि दुसरा वेअर द प्लेस ऑफ सप्लाय इज इन द टेरिटोरियल वॉटर. इथे काय पहिल्या ठिकाणी काय म्हटलं आहे, लोकेशन ऑफ सप्लायर चेक करायला सांगितलं आहे. दुसरीकडे काय सांगितलं आहे, प्लेस ऑफ सप्लाय जर पाण्यामध्ये आहे तर प्लेस ऑफ सप्लाय शॅल फॉर द पर्पज ऑफ धिस ॲक्ट बी डीम टू बी इन द कोस्टल स्टेट और युनियन टेरिटरी जिथे द नियरेस्ट पॉईंट ऑफ द अप्रोप्रिएट बेस लाईन इज लोकेटेड. म्हणजे जर तुम्हाला पाण्यात गेल्यानंतर महाराष्ट्रामधला एखादा सप्लायर गेला आणि तो गोव्याजवळ गेला, आता ते कळतं त्याला की इथे समोरच काय दिसतंय की हे गोवा स्टेट समोर आहे. जिकडे कळतच नाही आहे, पाण्यामध्ये खोल पाणी समुद्रात गेल्यानंतर आसपास कुठेही जमीन नाही आहे, तर काय घेणार, लोकेशन ऑफ सप्लाय. आणि दुसरं काय ऑप्शन दिलं आहे, जिकडे तुम्हाला जमीन दिसते तर मानलं जाईल डीम टू बी इन द कोस्टल स्टेट और युनियन टेरिटरी वेअर नियरेस्ट पॉईंट ऑफ द अप्रोप्रिएट बेस लाईन इज लोकेटेड. समजतं की नाही समजतं. आता त्याच्यामध्ये याचं ॲनालिसिस काय दिलं बघा, बाय अप्लाइंग द प्रोविजन ऑफ सेक्शन 10 किंवा 12 इफ इट इज एस्टॅब्लिश. 10मध्ये काय दिलं आहे, अपवाद दिलेत गुड्सचे, आणि 12मध्ये पण अपवाद दिलेत सर्व्हिसेस. इफ इट इज एस्टॅब्लिश दॅट द प्लेस ऑफ सप्लाय और द लोकेशन ऑफ सप्लायर इज फाउंड टू बी इन द टेरिटोरियल वॉटर अँड नॉट ऑन द लँड मास. पाण्यावरती नाही आहे, कुठे जमिनीवर नाही आहे, पाण्यामध्ये. आणि तिकडे काय अस्पष्टता आहे, कुड अराईज काय घ्यायचं तिथे, वेअर द सप्लायर इज रिक्वायर्ड टू बी रजिस्टर और विच स्टेट द टॅक्स ऑन द सप्लाय शुड बी अपोर्शन टू. म्हणजे समजा एखादा सप्लायर आहे, तो रजिस्टर महाराष्ट्रामध्ये पण आहे, तो रजिस्टर गोव्यामध्ये पण आहे, तो रजिस्टर गुजरातमध्ये पण आहे, तो पाण्यात जाऊन सप्लाय करतो, तर इन्व्हॉइस बनवताना तिथे काय घ्यायचं. जर का IGST घ्यायचं ठीक आहे, IGST लावायचं आहे, पण तिथे मग IGSTला तिकडे राज्य कुठला घ्यायचं, कारण IGSTचा वाटा त्या राज्याला मिळतो. आता पहिले केस त्यांनी काय दिलं आहे, इथे काय दिलं आहे, लोकेशन ऑफ सप्लायर. म्हणजे सप्लायर तर महाराष्ट्रामधला आहे, तर इथे कुठे सप्लाय झाला, महाराष्ट्रामध्येच झाला, मग इकडे CGST AGST आहे. पण तेच त्यांनी दिलं की सप्लाय गोवामध्ये झाला तर तो तिकडे काय देईल, IGST देईल, आणि प्लेस ऑफ सप्लाय गोवा देईल. म्हणजे IGST मधला जर का एक पार्ट आहे CGST आणि एक पार्ट आहे AGST, तर तो जो रेव्हेन्यू शेअर आहे, एक लक्षात घ्या, GST मध्ये काय होतं, ज्यावेळेस IGST येतो तेव्हा ज्या राज्यामध्ये सप्लाय होतो त्या राज्यामध्ये कन्झम्पशन झाल्याचं मानलं होतं, आणि GST हा कन्झम्पशन बेस्ड टॅक्स आहे.
महाराष्ट्रामध्ये कसं आहे, CGST आणि महाराष्ट्र GST आहे. IGST मध्ये जर प्लेस ऑफ सप्लाय गोवा आलं तर सप्लायर कुठला आहे, महाराष्ट्रामधला आहे. आता जर त्यांनी 1800 रुपये कलेक्ट केले असतील तर ह्यातले 900 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट घेईल आणि 900 रुपये जो वाटा आहे हा महाराष्ट्राला मिळणार नाही. हा कोणाला मिळेल, हा गोव्याला मिळेल. सप्लायर जरी महाराष्ट्रामधला असता तरी सप्लाय ते कन्झम्पशन कुठे आहे, आणि GST हा डेस्टिनेशन बेस्ड किंवा कन्झम्पशन बेस्ड टॅक्स. ज्या राज्यामधला टॅक्स जमा झाला ते राज्य कुठलं आहे, गोवा. म्हणजे कन्झम्पशन झालं गोव्यामध्ये, मग तो टॅक्स गोवा राज्याला मिळेल, त्यातला वाटा आहे GSTचा. तर आपल्याला 10 आणि 12 मध्ये बघायचे त्याचे याचे काय एक्सेप्शन आहेत ते. सपोज एक्झाम्पल बघा, सपोज अ पर्सन A supplies container of water bottles to a hotel situated at the Arabian Sea near Goa. In that case the place of supply is Goa. आता अशा प्रकारचं बोटीवरच ते हॉटेल आहे, तिकडे लोक जातात राहतात, ती बोट फिरते, हे टुरिस्ट आहे ते तिकडे जातात आणि ती बोट ही समुद्रामध्ये फिरते. पण त्या बोटीमध्ये तर काय सोयीसुविधा पाहिजेत, त्या बोटी निर्माण होऊ शकत नाहीत. म्हणजे त्या निर्माण कुठे होतील, इकडे राज्यात इकडे होतील आणि तिथनं मग सप्लायर त्या बोटीत जाऊन सप्लाय करतील. त्यांना जे फूड पाहिजे, पाणी पाहिजे, इतर सर्व्हिस पाहिजे ते सगळ्या तिकडे सप्लाय होतील. ते बोटीवरती AC असतील, फॅन असतील, त्याला रिपेअर मेंटेनन्स लागेल, ते कोण करेल. ते बाहेरनंच कोणती सप्लायर जाऊन जर करत असेल तर मग त्यानुसार सप्लाय कुठे झाला. लोकेशन ऑफ सप्लायर महाराष्ट्र आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे त्यानुसार ठरेल की CGST AGST येईल का IGST येईल. अशा वेगवेगळ्या बोटी अशा व्यापाराकरता एका देशांमधनं दुसऱ्या देशामध्ये जात असतात, बरोबर आहे. तशी एखादी बोट भारतामधनं चालली आहे आणि एखाद्या राज्यात समुद्र किनारी बंद पडली, होऊ शकतं की नाही. विचार करा असा, कन्सिडर अ केस वेअर अ शिप इज म्युअर्ड ऑफ द कोस्ट ऑफ कोची. हे केरळामध्ये, तिकडे ती बंद पडली आणि त्याचा एक पार्ट रिप्लेस करायचा, नीड्स अ रिप्लेसमेंट ऑफ अ क्रुशियल पार्ट अँड सच रिप्लेसमेंट इज कॅरीड आउट अलॉंग विथ द सप्लाय ऑफ द पार्ट बाय अ कंपनी. म्हणजे ही बोट बंद पडली केरळाजवळ कोचीमध्ये, आणि कर्नाटकमधली कंपनी आहे लोकेटेड इन सप्लाय ऑफ द पार्ट बाय कंपनी लोकेटेड इन कर्नाटका फॉर द शिपिंग कंपनी फ्रॉम युनायटेड किंगडम. आता ज्यांची बोट बंद पडली आहे ते कुठले आहेत, ते UK मधले आहेत. त्यांची बोट आली कुठे, कोचीजवळ, कोचीमध्ये केरळाजवळ, आणि कर्नाटकामधला सप्लायर आहे तो तिकडे जाऊन तो पार्ट रिप्लेस करतोय. या केसमध्ये काय होईल, द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ द पार्ट बिंग द लोकेशन ऑफ द शिप. आता हे ॲज डिटरमाइंड इन टर्म्स ऑफ सेक्शन 10 बघायचं आपल्याला, लक्षात घ्या. विल क्रिएट डाऊट अबाउट द, आता मी सांगेन त्या तुम्हाला ह्याचा अर्थ क्लिअर होईल, आता त्यात जाऊ नका. बाय व्हर्च्यू ऑफ द प्रोव्हिजन, आता फक्त एवढंच आहे, बाय व्हर्च्यू ऑफ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 9 इट इज क्लिअर दॅट बोथ द लोकेशन ऑफ द सप्लायर अँड द प्लेस ऑफ सप्लाय विल नॉट बी द टेरिटोरियल वॉटर बट वुड बी कोची. कोस्टल स्टेट कुठला आहे, जवळ कोणाच्या कुठल्या स्टेटच्या आहे. with this doubt having been resolved it would be in interstate supply. आता काय होईल, कर्नाटकमधला सप्लाय कुठे झाला, केरळामध्ये झाला, असा त्याचा अर्थ होतो. रिसिपियंट कोण आहे, ते मटेरियल आहे. लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय हे दोन बघितलं जाईल. आणि म्हणून तिकडे दिलं आहे की कुठे काही दिलेलं असो, जेव्हा इकडे ह्या प्रकारे वर्डिंग आहे की नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस ॲक्ट, याला काय म्हणतात, याला म्हणतात नॉन ऑब्स्टेंट क्लॉज. द नॉन ऑब्स्टेंट क्लॉज ॲट द बिगिनिंग ऑफ दिस सेक्शन इज इम्पॉर्टंट टू ओव्हरकम एनी अल्टरनेटिव्ह इंटरप्रिटेशन दॅट मे बी अटेम्प्टेड बाय रीडिंग अदर प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट. आपण जसं अगोदर बघितलं की सेक्शन 10 मधलं आहे का ते बघा, तर ह्या केसमध्ये सेक्शन 10चं जे एक्सेप्शन आहे ते लागू होत नाही.
कळलं ना काय? जो डिफॉल्ट रूल तुम्हाला पहिले दिला, सेम स्टेट, LOS POS डिफरंट स्टेट, सब्जेक्ट टू सेक्शन 10, सब्जेक्ट टू सेक्शन 12. पण सेक्शन 9 जेव्हा येतो आपण, तेव्हा इथे काय म्हटलंय, सुरुवातीत काय म्हटलंय, या कायद्यामध्ये कुठेही काय दिलेलं असो, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस ॲक्ट, कुठे काय दिलं असेल ते विचारात न घेता तुम्ही फक्त एवढंच बघा, ते पाण्यामध्ये सप्लाय आहे ते एवढंच बघा आणि त्याप्रमाणे ठरवा की लोकेशन ऑफ सप्लायर काय आणि प्लेस ऑफ सप्लाय काय. मग हे सेम स्टेटमध्ये आहे तर इंट्रा स्टेट, लोकेशन ऑफ सप्लायर एका स्टेटमध्ये आहे, प्लेस ऑफ सप्लाय डिफरंट स्टेटमध्ये आहे तर मग इंटर स्टेट. फार सोपी गोष्ट होती, पण ज्या प्रकारे ती लिहिली गेली आहे ॲक्टमध्ये, ती समजून घेताना तुम्हाला एवढा 1 तास गेला, कंप्लीट 1 तास गेला याच्यामध्ये या विषयाला. आणि याची अपवाद काय, सेक्शन 10मध्ये काय दिलेलं आहे की ह्या इथे काय येईल, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स काय असेल. जसं बघा इकडे सप्लाय इन्व्हॉल्व मुवमेंट ऑफ गुड्स, सप्लाय इन्व्हॉल्व मुवमेंट ऑफ गुड्स आहे. मग सेक्शन 10(1)A मध्ये दिलं आहे की ह्या केसमध्ये काय परिस्थिती आहे, त्यानुसार हा सप्लाय, लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय काय घ्यायचं. ओके, आता बघा ट्रेन आहे, बस आहे, विमान आहे, याच्यामध्ये जे पॅसेंजर आहेत त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू लागतात. मुंबईवरून एखादं प्लेन निघालं आणि ते सिंगापूरला जात असेल तर इथे ज्यावेळेस सप्लाय केला जाईल त्या वस्तूचा, तुम्ही काय घ्याल, इंट्रा घ्याल का इंटरस्टेट घ्याल, टॅक्स कुठला लागेल. जर गुड सप्लाइड ऑन बोर्ड अ कन्व्हियन्स, कन्व्हियन्स काय, ट्रेन आहे, बस आहे, बोट आहे, विमान आहे, काही असेल त्यात जर सप्लाय झाला गुड्सचा, कुठल्याही प्रकारचा गुड्सचा, तर खाण्यापिण्याची वस्तू नाही, खाण्यापिण्याच्या वस्तू समजा तुम्ही म्हणाल तर ते जर का फूड सप्लाय होतो तर हे काय सप्लाय सर्व्हिस आहे, पण काय वस्तू दिली जाते, काही वस्तू गुड सप्लाय होत असतील तर तो सप्लाय कसा धरायचा, तर त्यात दिलं आहे, ह्यात दिलेलं आहे ते गुड सप्लाइड ऑन बोर्ड कन्व्हियन्स. कुठलेही गुड सप्लाय होत असतील तर त्याला CGST AGST येईल का IGST येईल, तर केव्हा CGST AGST किंवा IGST येईल हे तुम्हाला क्लिअर होईल ते ऐकल्यानंतर, ते बघितल्यानंतर. हे लक्षात घ्या. वरती काय दिलं आहे, डिफॉल्ट रूल दिला आहे आणि इथे काय म्हटलं आहे, सब्जेक्ट टू सेक्शन 10, म्हणजे सेक्शन 10मधली ही तुम्हाला दिलेली जी 6 ट्रान्झॅक्शन आहेत, इथे डिफॉल्ट रूल लावल्यानंतर तुम्ही विचार करा की तुमचं ट्रान्झॅक्शन ह्याच्यामधलं आहे का, ह्याच्यामधलं आहे, मग इकडे काय दिलं आहे ते बघा, ह्यातलं नाही आहे तर डिफॉल्ट रूल लावा. समजते ना. सब्जेक्ट टू 10चा अर्थ काय, एक मुवमेंट ऑफ गुड्स आहे, दुसरा प्लेस ऑफ सप्लाय इन रिस्पेक्ट ऑफ बिल टू शिप टू. बिल टू शिप टू असं आहे की मी तुम्हाला सांगतो मला गुड्स पाहिजे, ओके, मी तुम्हाला गुड्स पाहिजेत पण तुम्ही गुड्स माझ्या प्रिमाइसमध्ये डिलिव्हर करू नका, तुम्ही गुड्स त्यांच्याकडे पाठवा, बिल मला द्या, पेमेंट तुम्हाला मी करेन. इथे प्लेस ऑफ सप्लाय काय आहे, महाराष्ट्रामध्ये मी रिसिपेंट आहे, हे माझे सप्लायर आहेत आणि मी यांना सांगतो की मी गुजरातला माल पाठवा, टॅक्स कुठला येईल, CGST AGST येईल का IGST येईल. हां, तुम्हाला ते वाचल्यानंतर क्लिअर होईल, लक्षात घ्या. तुम्ही उत्तर देण्याची घाई कराल तर तुम्ही चुका, कारण हा अपवाद आहे, ही वेगळी परिस्थिती आहे. गुड्सचं मुवमेंट तिकडे होतं आहे, पण बघ कसं आहे, समजा मी यांना असं बोललो नसतं तिकडे गुड्स पाठवा, त्यांनी गुड्स मला दिले असते, मग मी त्यांनाच दिले असते. आता होतं आहे काय, माझा आणि ह्यांचा व्यवहार काय, रिसिपेंट मी आहे, पेमेंट मी ह्यांना करणार, माझ्याकडे पार्टी आहे, त्यांनी मला सप्लाय दिला आहे, ते पेमेंट मला करणार आहे आणि मी गुड्स त्यांना देणार आहे. समजा लक्षात घ्या. पण गुड्स मी घेणार आणि मग मी घेऊन त्यांना देणार आहे. यांनी गुड्स मला दिले, पाठवले तिकडे, अशी परिस्थिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारे कोण कोणाला कुठल्या प्रकारचा टॅक्स लावेल हे तुम्हाला ते वाचल्यानंतर क्लिअर होईल. सप्लाय नॉट इन्व्हॉल्विंग मुवमेंट ऑफ गुड्स, जिकडे मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे. ओके, आता समजा यांना यांचा बिझनेस गुजरातमध्ये आहे आणि यांना मुंबईमध्ये बिझनेस सुरू करायचा.
माझं एक ऑफिस आहे जे मी भाड्याने देऊ इच्छितो. त्या ऑफिसमध्ये AC आहे, त्या ऑफिसमध्ये काय फर्निचर आहे. मी यांना म्हटलं तुम्हाला ही जागा भाड्याने पाहिजे, एवढं भाडं आहे, तुम्हाला हा AC आणि फर्निचर जर हवं असेल तर घ्या, अदरवाईज मी तिथं रिमूव्ह करतो. यांनी सांगितलं मला हे ठेवून द्या AC आणि फर्निचर. ओके, इथे काय नॉट इन्व्हॉल्विंग मुवमेंट ऑफ गुड्स, गुड्सचं मुवमेंट नाही आहे. मग टॅक्स कुठला लागेल. यांच्याकडे हे आले गुजरातवरनं, त्यांना महाराष्ट्रात येतात दुसरे बँक चालू करायचे. मी टॅक्स कुठला लावावा, CGST HGST का IGST. हे वाचल्यावर तुम्हाला उत्तर कळेल. POS इन केस ऑफ सेल मेड ओव्हर द काउंटर फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. आता एक व्यक्ती विजय सेल्समध्ये गेला आणि त्यांनी लॅपटॉप परचेस केला. ओके, लॅपटॉप परचेस केला तर नॉर्मली CGST HGST हा टॅक्स लागेल ना, ओव्हर द काउंटर. इन केस ऑफ सेल मेड ओव्हर द काउंटर फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. पण जर त्या व्यक्तीने सांगितलं की मी इथे आलो होतो काही कारणासाठी माझ्या नातेवाईकडे, आता मी हा लॅपटॉप घेऊन चाललो आहे वेगळ्या स्टेटमध्ये, वॉरंटी वगैरे मला मिळेल ना, मिळेल, मला ॲड्रेस लिहून घ्या. मग त्यांनी ॲड्रेस सांगितला, तो ॲड्रेस समजा मध्य प्रदेशचा आहे, अनरजिस्टर्ड पर्सन आहे जो मध्य प्रदेशचा ॲड्रेस सांगतो, तर टॅक्स काय लागेल. CGST येईल का IGST येईल. मला वाचल्यानंतर काय, हे अमेंडमेंट होऊन आलेलं आहे. हे C नंतर CA आहे, अमेंडमेंट होऊन आलेलं आहे. पुढे इन्स्टॉलेशन किंवा असेंब्ली. तुम्ही AC परचेस करता आणि तुम्ही सांगता की AC परचेस केला आहे. आता बघा जिकडे आहे ना, आता सीमेवरती भाग आहे की इकडे महाराष्ट्र आहे, थोडं 100 पावलं चाललो का पुढे गुजरात आहे, पुढे गोवा आहे. परचेस कुठे केलं, महाराष्ट्रात. ॲक्च्युली जो भौगोलिक एरिया आहे महाराष्ट्रात परचेस केलं, पण इन्स्टॉल करायचं आहे भौगोलिक प्रदेश गुजरात किंवा गोवा आहे, तिकडे करायचं आहे. असेंब्ली किंवा इन्स्टॉलेशन जर तिकडे होत असेल तर मग टॅक्स कुठला झाला पाहिजे, हा सप्लाय कुठला आहे, प्रिझर्व सप्लाय कुठे आहे, हे तिकडे येईल. हे मी सांगितलं तुम्हाला. अशा प्रकारची ही 6 जी असलेली ट्रान्झॅक्शन्स आहेत. इथे डिफॉल्ट रूल लावायचा नाही. त्यांनी सांगितलं आहे सब्जेक्ट टू सेक्शन 10. प्लेस ऑफ सप्लाय त्याप्रमाणे ठरेल. लोकेशन ऑफ सप्लाय तुम्हाला माहिती आहे. ओके, पण प्लेस ऑफ सप्लाय सेम स्टेट होतो की नाही होतो हे वाचल्यानंतर तुम्हाला काय, हे आपण ब्रेकनंतर बघू. 7, 8, 9 तुम्हाला क्लिअर झाले असतील तर तुम्हाला त्यातले अपवाद जे आहेत हे सेक्शन 10 मध्ये आहेत.